इवाचा पाय मुरगळला आहे. स्वतः मी इवाला हॉस्पिटलला घेऊन जातो. आत्ता आम्ही इवाच्या गॅदरिंगमधून आलो आहे. बघूयात काय आहे. ह्याच्यात पाय अडकून बसला होता तिचा, वर घेत आहे, रेस करताय, असा पूर्ण पायपात अडकला. ही तर चांगली चालते पण तिला सूज आलेली आहे. सकाळपर्यंत तिला जास्त वाढू नये म्हणून आम्ही नेतो. आता रात्रीचे 12 वाजत आलेत. बस आरामशीर. आले का सर? ते का दुसरा पाय त्याला काही नाही ना? नाही. सो गाईज डॉक्टरांना आम्ही दाखवले. झालं असं होतं की आज होती इवाची ॲन्युअल गॅदरिंग आणि स्कूल एंडिंग होण्याच्या लास्टच्या दिवशीच तिची ॲन्युअल गॅदरिंग असते. तर पूर्ण दिवस ती खूप मज्जा केली तिने आणि तिचा डान्सही होता. लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. तर हे सगळं झाल्याच्या नंतर जेव्हा आम्ही घरी येत होतो रात्री 11:30च्या दरम्यान, तेव्हा जेव्हा आम्ही घरी पोहोचलो तेव्हा आम्ही लिफ्टने आलो. पण तिने स्टेअर्स यूज केले आणि तिच्याबरोबर तिची एक मैत्रीण होती आणि त्यांनी काहीतरी खोड्या केल्या आणि तेवढ्या तिच्या पायाला काहीतरी मोच वगैरे आली. आणि घरी गेल्यानंतर एक 5 मिनिटानंतर तिला खूप जास्त सूज आली होती आणि लगेचच आम्ही तिला आता दवाखान्यात घेऊन आलो. आम्हाला वाटलं फ्रॅक्चर वगैरे आहे, तर तसं काही ते नाही बोलले. त्यांनी दिलं टॅबलेट वगैरे सगळ्या काही गोष्टी दिल्या आणि ऑलरेडी तिची थोडीशी तब्येत खराब होती. त्याही टॅबलेट आम्ही तिच्या घेतलेल्या आहेत. तर खूप जास्त सूज होती आणि मला असं वाटलं की आता रात्र निघणार नाही. त्याच्यामुळे मात्र मी लगेचच तिला घेऊन गेले. रात्रीचे 12 वाजले होते. हॉस्पिटलमध्ये कोणीच नव्हतं. पण तरीसुद्धा आम्ही सकाळची वाट नाही पाहिली, कारण आम्हाला असं वाटलं की जर सकाळपर्यंत वाट पाहिली आणि जास्त झालं तर परत कुठे म्हणजे काय करायचं. त्याच्यामुळे आम्ही हॉस्पिटलला जाऊन आले. औषधांबरोबरच तिला एक स्प्रे लावायला सांगितला, जो ओमनी जेलवाला स्प्रे आहे. तर जास्त सूज आली किंवा जास्त पेन झालं तर तो स्प्रे तिला दिला. बट तो स्प्रे त्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल नव्हता. त्यामुळे आम्ही 1-2 हॉस्पिटल किंवा मेडिकलमध्ये चेक केलं तर एका ठिकाणी भेटला आणि तो आमच्या घराजवळच होता. घरी गेल्याच्या नंतर वॉचमॅन काकांनी गेट लावून टाकलं होतं. कसं बसं त्यांना उठवलं आणि गेट काढलं आणि फायनली आजचा दिवस कसा बसा का होईना संपला. तिच्या पायाला अजूनही सूज आहे. सो गाईज आम्ही आलो आहे घरी. इवाला घेऊन गेले होतो हॉस्पिटलमध्ये. स्प्रे वगैरे दिला आहे आणि काही टॅबलेट्स दिलेले आहेत. त्यानंतर तिला ऑलरेडी सर्दी ताप असं थोडंफार होतंच. त्याची एक ट्रीटमेंट त्यांनी दिली आणि फ्रॅक्चर वगैरे नाही असं त्यांनी सांगितलं. खूप जास्त लेट झाले. 12 वाजलेत. 12 वाजलेत आणि आम्ही आत्ताच प्रोग्राममधून आलो होतो. लगेचच हॉस्पिटलला गेलो. थोडीशी सूज आहे, होप उद्या बरं होईल. आणि आता मी पण खूप थकली आहे. सो ब्लॉग आवडला असेल तर, मला तर आवडला नाही पण मी तरी बनवला ब्लॉग. सो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.